तू माझं रक्त आहेस. आता तुझ्या हाताने मी या सगळ्यांच्या नरडीचा खोट घेणार. असेल ते तुझं रक्त, पण तिला लावलेली माया, तिच्यावर केलेले संस्कार नेत्राचे आहेत. आणि नेत्रा त्रिनयना देवी आईची मुलगी आहे. त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरी रीमाची ओढ राक्षसांकडे नाही, देवीकडेच असणार आहे. आम्हा राक्षसांना एकाच गोष्टीची ओढ असते, आणि ती म्हणजे दैवी शक्तींचा पराभव करणं. आता बघूया काय जिंकतंय, मातृत्व की राक्षसी रक्त. आत्ताच सांगतोय तुला, या सगळ्यात तू कधीच जिंकू शकणार नाहीस. यात जिंकणार ते फक्त नेत्राचं मातृत्व. चला आत्या. मातृत्व केवळ नेत्राच्या पोटी जन्म घेतला म्हणजे मातृत्व जिंकलं असं होत नाही. तिच्या धमन्यांमध्ये आमचं रक्त आहे, आमचा वंश आहे, ती या शतग्रीवचा. नेत्रा सुद्धा त्रिनयना देवी आईचा वंश आहे, हे विसरू नकोस. असेल ती त्रिनयनेच्या वंशातली, पण या शतग्रीव समोर नेत्रा कसपटा समान आहे. विरोचकाची हत्या केली तिने म्हणजे असं समजू नको की ती जिंकली. या शतग्रीवला ती मारू शकत नाही. हा शतग्रीव अमर आहे आणि अमरच राहणार. बघूया ना आता काय होतंय ते. कारण तू त्रिनयना देवी आईच्या मुलीला डिवचलंस, ती तुला अशी नाही सोडणार. तिने जसा त्या विरोचकाचा वध केला ना, तसाच तुझाही वध करेल शतग्रीवा. नेत्रा ती शक्तिहीन मुलगी, तिची काय स्तुती सांगतोस तू? तुझे तो असेल नेत्रा शक्ती, पण तिची देवी आईवरची श्रद्धा हीच तिची सगळ्यात मोठी शक्ती आहे. मी थोडा वेळ धरू का वागते? नीता, ऐक मी काय सांगते ते. तिचा त्याग, तिची जिद्द, तिची हत्यार आहेत. मला खात्री आहे, नेत्रा तुझा नक्की पराभव करेल. ती वध करणार तुझा. जरा थांब, वाट माझ्याकडे दे. ते थांबायला वेळ नाही. शतग्रीवच्या अंताचा मार्ग शोधायचा. नेत्रा त्रिनयना देवी आईची लेक आहे. कितीही मोठी संकट आली तरी ती डगमगत नाही. तिने जे ठरवलंय ते ती निर्धाराने पूर्ण करतेच. यात होणारा त्रास, वेदना सहन करण्याची असामान्य शक्ती आहे तिच्यात. म्हणूनच नेत्रा सामान्य नाही, असामान्य मुलगी. हत्या म्हणजे इथेच जिथे सत्याचा आणि त्यागाचा संगम होतो तिथे विजय होतो, आणि जिथे अहंकार असतो तिथे पराभव होतो. हे असं दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळवणाऱ्या तुझ्यासारख्या असुराला काय करणार आहे? नेत्रा काय चीज आहे? काही करू शकत नाही तुझी नेत्रा. पुन्हा सांगतो, काहीही करू शकत नाही. माझ्या पराभवाचा मार्ग तिला सापडूच शकत नाही. ती काही करू शकते, तिच्यासाठी काहीही शक्य. तू ओळखत नाहीस नेत्राला. तिच्यासाठी काहीच अशक्य नाही, कारण तिच्या पाठीशी खुद्द त्रिनयना देवी उभी आहे. नेत्र, आवाज आलाय काय? मी बघते.
रीमा, रीमा! तेजस, फाल्गुनीच्या बाबतीत नक्की काही काळजीचं कारण नाही आहे ना? नाही नाही बाबा, आता ठीक आहे. डॉक्टर म्हणाले की 1 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल फक्त, तेवढंच. मी जाऊन बघतो फाल्गुनीला हॉस्पिटलमध्ये. नाही नको बाबा, मी जाईन आता. तन्मयला सुद्धा सांगेन घरी ये म्हणून, त्याची झोप झाली नाही आहे अजून. तेजस, तू घरचं टेन्शन घेऊ नकोस. फाल्गुनीची काळजी घे. बाबा, फाल्गुनी सतत विचारते की घरी सगळं व्यवस्थित आहे ना. तिला रीमाबद्दल सुद्धा कळलं. खूप घाबरली ती. तिला म्हणावं घाबरू नकोस, नेत्रा आहे ती सगळं व्यवस्थित करेल. पण बाबा, काही कळलंय का? अद्वैत, केदार काका, रीमा हे कुठे आहेत? काय झालंय त्यांना? त्यांचा काही पत्ता लागला का? अद्वैत, रीमा आणि केदार शतग्रीवाच्या ताब्यात आहेत. केदार, अरे कुठे आहात तुम्ही? केदार आता मृत्यूच्या दारात उभा आहे. मैथिली नाही, शतग्रीव. देवी आईने मार्ग दाखवलाय. हा दिवा प्रत्यक्ष देवी आईने आम्हाला दिलाय. आणि हा दिवा जिथे विसेल ना, तिथे शतग्रीवला मारण्याचा उपाय सापडेल. बाबा, जे मैथिली मावशीसोबत झालं ते या तिघांसोबत होऊ द्यायचं नाहीये बाबा. काहीतरी करायला हवं. आधी आधी आपण यातनं सुटायचं कसं? माहित नाही काका. मला खात्री आहे नेत्र आपल्याला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढेल. हे काय? याने कसा वध होईल शतग्रीवचा? कुठली लिपी आहे? काय लिहिलंय? ही ना मोडी लिपी आहे ना सर्पलिपी आहे. केतकी, ईशा, झोपलीये. नुकताच डोळा लागलाय. वरती जायलाच तयार नव्हती. इथेच थांबायचं होतं तिला. नेत्रा जाताना म्हणाली ना सगळ्यांची काळजी घे, म्हणून म्हणत होती की मी इथेच थांबते हॉलमध्ये. एवढ्या लहान वयात किती समजूतदारपण आहे ना तिच्याकडे. तर आपण मोठी माणसं कधी कधी कसं वागतो. देव करू आणि हे सगळं लवकर संपू दे. मैथिली ताई गेल्यात आता. आता प्लीज अजून कोणाला हिरावून घेऊ नकोस. अद्वैत, हा झोपलाय तोपर्यंत आपण इथनं सुटण्याचा प्रयत्न करायला हवा. नंतर नेत्रा आपल्याला सोडवेलच, पण आत्ता आपण इकडनं सुटण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवा ना. करूयात काहीतरी. तेजस, तू जेवला नसशील ना? मी तुला जेवायला वाटते. नाही काकू, नको. मला नाही जाणार आता जेवण. नको. असं नको करूस. 2 घास तरी खाऊन घे. नाही, खरंच नको. काय करू कळतच नाहीये. मैथिली मावशीचा चेहराच डोळ्यासमोरून जात नाहीये. त्यांनी आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. बाबा बघा ना, ती रुपाली म्हात्रे, माझी आई, बंटी मामा, मी यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्यांनीच माझा विश्वासघात केला. आणि ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवायला हवा होता तिच्यावर नाही ठेवला. मैथिली मावशींनी आपल्या फॅमिलीसाठी एवढं मोठं बलिदान दिलं आणि आपण किती स्वार्थी वागलो ना. आणि हे सगळं आत्ता कळतंय, जेव्हा या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. बाबा,
कसं जायचं घरी? रीमा, केदार आजोबांना हारला. चल चल आपण निघूया. आपल्याला इथून निघायचं. हं? सर मला पण सोडवा ना. जाऊ देईल. पैशाची हाव माणसाला कुठे घेऊन जाते ते कळू देईल. काका आजोबा असं नाही करायचं. आई म्हणते ना, एखाद्याने जर मोठी चुकी केली असेल तर त्याला सुधारायला एक संधी मिळायला हवी. नेत्राचे संस्कार आहेत काका. कुणाचीही सुटका होणार नाही. इथून कुणाचीही सुटका होणार नाही. काही कळतंय का? हे हे काय आहे? हे ताम्रपत्र आहे. आणि निरखून बघितलं ना तर कळतंय की काहीतरी कोरलंय ह्याच्यावरती. ही कोणती लिपी वगैरे आहे का? सर्पलिपी किंवा मोडी लिपी तर नाहीये, पण काहीतरी मजकूर लिहिलाय एवढं नक्की. आणि त्या मजकुराचा अर्थ खूप महत्वाचा आहे, कारण यामध्ये शतग्रीवाच्या अंताचा मार्ग दडलाय. आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. या कमी वेळात हे कोडं उलगडायला हवं. तुम्ही इंटरनेटवर बघितलं? हो बघितलं, पण काही सापडलं नाही. नेत्रा, तुझ्या आबांना विचारूया. आबांना फोन केला होता, पण आबा इथे नाही आहेत. आणि आपण थांबू नाही शकत. मला काय वाटतं माहितीये, कदाचित ईशाला हे वाचता येऊ शकतं. ईशाला? हो, ईशाला. कारण ईशाकडे तीनही दिव्य शक्ती आहेत. ती स्वतः देवस्तुती आई आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती हे वाचू शकते. मी ईशाला घेऊन येते पटकन. मित्रा, जे काय करायचं ते लवकर करावं लागेल. त्या तिघांचा जीव धोक्यात आहे. तो शतग्रीव काहीही करू शकतो. सर्वेषां मस्तिष्क जडं भवतु.
रीमा मला सांग ईशा, तुला ह्यातलं काही कळतंय का? जरा नीट बघ, तुला वाचता येतंय का हे? नाही, काहीच कळत नाहीये. ईशा, बाळा शांतपणे विचार करा, नीट बघून सांग, तुला कळतंय का काय लिहिलंय ते? अगं आई, खरंच नाही वाचता येते काही. तू एक काम कर, तू त्याला स्पर्श करून बघ, त्या अक्षरांना स्पर्श कर. माझा वंश आहेस तू, ह्या शतग्रीवचा. सुषेण सारखी गद्दारी केलीस ना तर जीव घेईन तुझा. बाबा, वाचव तिला. बाबा, वाचव ना बाबा. तुम्ही जा. मला घेऊन तुम्ही जा. तुम्ही जा. रीमा बाळा चल आणि तू आता मला सांग, तुला काही जाणवतंय? काही अर्थ लागतोय का त्या अक्षरांचा? नाही, काहीच वाचता येत नाहीये. नेत्रा, आता काय करायचं? ही कुठली लिपी आहे ते कसं कळणार आपल्याला? मित्रा, तुला काय वाटतं? देवी आईने एक मार्ग दाखवला आपल्याला, त्या मार्गावरनं आपण गेलो आणि आपल्यालाही सापडलं. पण आता ह्यानंतर काय करायचं ते कळतच नाही. आपण वावोशीला जाऊन येऊ का देवळात? बाबा तेवढा वेळ नाही आता आपल्याकडे. देवी आईचा वास जरी आता घरात नसला तरी देवी आई म्हणाली होती की ती कायम आपल्या पाठीशी असेल. आता हे सापडलंय ना, मग याचा अर्थ सुद्धा कळणार. या युद्धात देवी आई आपल्याला एकटं नाही सोडणार. कोणीतरी आहे जो हे वाचू शकतो. कोण असेल ती व्यक्ती?